नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदरणीय गुरुवर्य, इतिहासप्रेमी, इतिहास अभ्यासक तसेच स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या माझ्या बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करतो। इयत्ता 10वी इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा पाठ्यपुस्तकाचा अंतरंग आणि बाह्यरंगाचा अभ्यास आपण करत आहोत। तो अभ्यास करणारा आजचा हा माझा चौथा व्हिडिओ। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाठ्यपुस्तकाचा जो मुखपृष्ठ होता त्याबद्दल माहिती घेतलेली होती, त्याचा परिचय घेतलेला होता। त्यानंतरचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण अनुक्रमणिकेची माहिती घेतलेली होती। उपयोजित इतिहासाखाली जे काही शीर्षक ज्यांना लाभलेलं होतं उपयोजित इतिहास, त्याबद्दल आपण माहिती घेतलेली होती। त्यानंतर तिसरा जो व्हिडिओ होता त्यामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये ज्या काही चौकटी आलेल्या होत्या त्या चौकटींचा अभ्यास आपण केलेला होता। आता आजचा जो हा आपला व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण एकूण जे काही 9 प्रकरणं आहेत त्या 9 प्रकरणांमध्ये जे काही 69 चित्र आलेले आहेत त्या 69 पैकी 18 चित्रांचा अभ्यास आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। हे जे काही संयुक्तिक चित्र आहेत, पाठ्यपुस्तकातील जो काही आशय आहे तो समजण्यासाठी सगळ्यात जास्त प्रभावी चित्रांची भूमिका असते। पण त्यात इतिहासात जी काही खुली असते किंवा प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास, आधुनिक इतिहास या संदर्भात जे काही पूरक चित्र असतात ते फार महत्त्वाची भूमिका बजावत असतात आणि इतिहासातील खोली आपल्या सहज लक्षात येते। सखोल इतिहासाचा अभ्यास व्हावा म्हणून या पाठ्यपुस्तकामध्ये चित्रांचा वापर केलेला असतो। याच्यामध्ये काही विचारवंतांचा आपण विचार करणार आहोत, काही इतिहासकारांचा आपण विचार करणार आहोत, काही इतिहास अभ्यासकांचा आपण विचार करणार आहोत। तसंच जे काही ताम्रपत्र आहेत त्याचाही आपण अभ्यास करणार आहोत। कलेच्या इतिहासाच्या माध्यमातून लोककला किंवा लघुचित्र शैली ह्या ज्या काही चित्रांच्या जे काही चित्र पाठ्यपुस्तकात आले आहेत त्यांचाही विचार आपण करणार आहोत। जे काही वास्तुसंग्रहालय भारतात आहे, जगात आहे, ऐतिहासिक वास्तुसंग्रहालय त्यांचाही विचार आपण करणार आहोत। जे काही स्थापत्यकला आहेत, स्थापत्याचे अप्रतिम असे नमुने आहेत त्यांचंही चित्र जे पाठ्यपुस्तकात आले त्यांचाही विचार आपण करणार आहोत। अशा अनेक चित्रांचा आपण अभ्यास करणार आहोत। तर चला मग आपण आता सुरुवात करूया। आपला या पाठ्यपुस्तकातील पहिलं चित्र जे आपण अभ्यासत आहोत ते पान नंबर 3 वर फ्रेंच विचारवंत रेने देकार्त। आता रेने देकार्त हे एक वास्तववादी विचारवंत आणि ज्यांना आधुनिक तत्त्वज्ञानाचे जे जनक मानले जातात असे रेने देकार्त यांचा जन्म जरी फ्रान्समध्ये झालेला असला पण यांचं खूप महत्त्वाचं म्हणजे बराचसं आयुष्य यांचं हॉलंडमध्ये गेलेलं आहे। आणि यांनी डिस्कोर्स ऑन द मेथड ही पुस्तिका प्रकाशित केलेली होती। त्यानंतर वास्तववादी विचारवंत त्यांनी ज्ञान महत्त्वाचे आणि मोलाचे आहे याबद्दल जी काही भूमिका मांडली किंवा याबद्दल जे काही सखोल अभ्यास लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला त्यांच्या ग्रंथांच्या माध्यमातून, तोही खूप महत्त्वाचा होता। प्राण्यांना आत्मा नाही कारण त्यांना भाषा नाही आणि इथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारांची क्षमता आपल्याला कळते। आणि म्हणून त्यांनी जो काही विचार मांडला इतिहासाच्या बाबतीमध्ये कागदपत्रांची विश्वासार्हता तपासणे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग। जर वास्तववादी इतिहास आपल्याला समोर आणायचा असेल, इतिहास लेखनाची सत्यता आपल्याला जर समोर आणायची असेल तर आपल्याला कागदपत्रांची विश्वासार्हता तपासणं गरजेचं आहे। म्हणून हा विचारही त्यांनी एक मोलाचा विचार आपल्यासमोर मांडलेला आहे। त्यानंतर पुढची जे विचारवंत आहे त्यामध्ये लिओपोल्ड व्हॉन रांके, जे दुसरं चित्र आपण अभ्यासत आहोत पान नंबर 4 वर। आता हे जर्मन विचारवंत यांनी द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री अँड द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री असे 2 महत्त्वाचे ग्रंथ लिहिले। काल्पनिक विचारांना यांनी दुजोरा दिलेला आहे। काल्पनिक विचारांवर यांचा खूप काही म्हणजे यांचा काही जास्त जोर नव्हता, पण यांची भूमिका अशी होती की जे काही ऐतिहासिक कागदपत्रे असतात, जे काही दस्तऐवज असतात त्यांची कसून चौकशी केली पाहिजे, कसून त्यांचा अभ्यास केला पाहिजे, त्यातनं निष्कर्ष काढून योग्य असा निष्कर्ष काढून खरा इतिहास हा जगासमोर आला पाहिजे किंवा खरा इतिहास हा एक इतिहासाचं सत्य स्वरूप मांडलं गेलं पाहिजे, अशी यांची विचारधारा होती। असे हे दुसरे विचारवंत लिओपोल्ड व्हॉन रांके। त्यानंतर प्रकरण 2 मध्ये भारतीय लेखनकला जी काही आहे त्याबद्दल प्रकरण 2 मध्ये पहिलंच चित्र आलेलं आहे पान नंबर 7 वर। ताम्रपटाविषयी जे काही कोरीव लेख आहे, जे ताम्रपट आहे, जे काही कोरीव लेख आहे त्याबद्दल माहिती आपण या ठिकाणी घेत आहोत। आता हे सोहागड ताम्रपट उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यातील सोहागड ताम्रपट राप्ती नदीच्या काठावर हे शहर आहे आणि त्या ठिकाणी हे ताम्रपट कोरीव आहे। ताम्रपट म्हणजे काय, तर तांब्याच्या पत्र्यावर जे काही कोरीव काम केलेलं असतं त्याला आपण ताम्रपट म्हणत असतो। तर ह्या ताम्रपटावर धान्यांची कोठारे म्हणजे दुष्काळग्रस्त परिस्थितीचं निवारण करण्यासाठी जे काही चिन्ह दाखवलेले आहेत त्या ठिकाणी धान्यांचे कोठारे, तसेच
अजून एक महत्त्वाची भूमिका की पारासकट झाडांचे चित्र हे पण या ठिकाणी दिलेले आहेत. तसंच पर्वतांचीही चित्र या ठिकाणी दिलेले आहेत. तर असं हे ताम्रपट, याची भाषा जी आहे ती ब्राह्मी लिपीत कोरलेली आहे आणि विशेष की मौर्य काळामध्ये या ताम्रपटांची निर्मिती झाली असावी असा एक कयास आहे. आणि आहत नाण्यांवर, प्राचीन आहत नाण्यांवर सुद्धा अशा प्रकारची भाषा, जी सुहागड ताम्रपटावर कोरीव काम केलेलं आहे तशी भाषा आहत नाण्यांवर सुद्धा आढळते. आता पुढचं आपलं जे चौथं चित्र आहे ते आहे फ्रेडरिक मॅक्स म्युलर, जे पान नंबर 4वर आहे. फ्रेडरिक मॅक्स म्युलर चित्र चौथं, त्याच्यामध्ये प्राच्यवादी अभ्यासक. आता या प्राच्यवादी अभ्यासक म्हणजे फ्रेडरिक मॅक्स म्युलर. प्राच्यवादी म्हणजे काय की जे काही पूर्वेकडील विचारवंत होते, जे काही पश्चिमेकडील विचारवंत होते त्यांचा पूर्वेकडील इतिहासाविषयी किंवा पूर्वेकडचा त्यांना खूप अभ्यासाविषयी खूप उत्सुकता होती. तर अशा विचारवंतांनी जो काही अभ्यास केला त्याला आपण प्राच्यवादी विचारवंत असं म्हणत असतो. आणि त्यातील फ्रेडरिक मॅक्स म्युलर हे एक. संस्कृत भाषेमध्ये त्यांना विशेष रस होता. त्यांचं म्हणणं असं होतं की संस्कृत भाषा इंडो युरोपियन भाषा गटातील अतिप्राचीन शाखा आहे असं त्यांचं मत होतं. हितोपदेश हा संस्कृत ग्रंथ त्यांनी जर्मन भाषेत अनुवादित केलेला होता. द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट याचे त्यांनी 50 खंड संपादित केलेले होते. आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास ह्या फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांनी केलेला होता. असे प्राच्यवादी विचारवंत फ्रेडरिक मॅक्स म्युलर. त्यानंतर आता आपण येऊ 5वं चित्र पान नंबर 20वर, जे प्रकरण 3 उपयोजित इतिहास यामधील इंडियन म्युझियम कोलकाता. आता भारतातील सगळ्यात जुने संग्रहालय म्हणजे कोलकाता येथील इंडियन म्युझियम. इतिहासपूर्व काळापासून ते थेट मुस्लिम काळापर्यंतच्या वस्तू या ठिकाणी आहेत. एशियाटिक सोसायटीमार्फत 1814मध्ये या वास्तुसंग्रहालयाची स्थापना करण्यात आली. नॅथॅलियन वॉलिक हे डॅनिश वनस्पतीशास्त्रज्ञ याचे मुख्य होते आणि तेच याचे पहिले संग्रहपाल पण होते. पाठ्यपुस्तकात जे चित्र दाखवलेले आहेत ते 1905 सालचं आहे. याच्यामध्ये कला, पुरातत्व आणि मानवशास्त्र याच्यातील हे 3 विभागांवर सखोल अशी माहिती या वास्तुसंग्रहालयामध्ये आपल्याला अभ्यासायला मिळते, या म्युझियममध्ये आपल्याला अभ्यासायला मिळते. आता पुढचं जे 6वं चित्र आहे ते प्रकरण 4. प्रकरण 4 म्हणजे या पाठ्यपुस्तकातील सगळ्यात मोठं प्रकरण आणि भारतीय कलांचा इतिहास. आता ह्या प्रकरणामध्ये जवळजवळ 22 चित्र आलेले आहेत. 22 पैकी बऱ्याच चित्रांचा अभ्यास आपण ह्या प्रकरणांमधून करणार आहोत. त्याच्यापैकी मराठा चित्रशैली. आता 17व्या शतकामध्ये मराठ्यांच्या स्वराज्याचा उदय झाला आणि याच्यामध्ये लघुचित्रे आणि हस्तलिखिते असे 2 चित्रप्रकार जे होते, त्यामध्ये जे काही घरंदाज लोक होते म्हणजे जे काही वाडे वगैरे बनवायचे असे जे काही मोठमोठे लोक होते त्यांच्या वाड्यांमध्ये जे काही लघुचित्र भिंतीवर आढळतात, त्यामध्ये सातारा या ठिकाणी पण आपल्याला हे चित्र पाहायला मिळतात. फडणवीसांचा जो वाडा आहे मेणवली येथे या ठिकाणी पण आपल्याला हे चित्र पाहायला मिळतात. सरदार रास्त्यांचा जो वाडा आहे वाई या ठिकाणी, त्या ठिकाणी अशा प्रकारचे भिंतींवर हे चित्र आपल्याला मराठा चित्रशैलीचे पाहायला मिळतात. आणि या मराठा चित्रशैलीवर राजपूत आणि युरोपियन शैलीचा थोडा प्रभाव नक्कीच जाणवतो. आता याच प्रकरणातील पान नंबर 23वर वारली चित्र, जे आपण 7वं चित्र अभ्यासत आहोत भारतीय कलांच्या इतिहासामधलं. शेणाने सारलेल्या कुडांच्या भिंतींवर तांदळांच्या पिठांचा रंगाप्रमाणे उपयोग करून जे काही चित्र काढलं जातं त्याला वारली चित्र असं म्हणतात. जिव्या सोम्या मशे हे या चित्रशैलीचे जनक. 1976मध्ये ज्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते जिव्या सोम्या मशे यांचा सत्कार झाला आणि त्या सत्काराप्रसंगी त्यांना इंदिराजींनी विचारलं की या चित्रशैलीला आपण काय नाव द्याल, तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आमच्या आदिवासी जमाताची विशेष कला म्हणून याला वारली चित्रकला म्हणून संबोधलं जावं, असं नाव याला दिलं जावं अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि यावरून याला वारली चित्रकला शैली असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये चौक हा चित्रकलेचा एक महत्त्वाचा प्रकार. खरं तर हे फार लहान वयात जिव्या सोम्या मशे यांचे आईवडील वारले आणि ह्या अनाथ बालकाला त्यांच्या पाड्यावर जेव्हा ते फिरायचे लहान असताना, तर बाया भिंतींवर शेणाने सारलेल्या भिंतींवर जे काही चित्रकाम करायचे, तर त्यावेळेस जिव्या सोम्या मशे त्या बायांना ते मदत करत होते. आणि ते मदत करत असताना
हळूहळू ते चित्र काढायला लागले आणि ते चित्र काढता काढता त्यांच्या कल्पनाशक्तीला ते त्या ठिकाणी वाव मिळत गेला आणि त्यांनी स्वतः चित्र रंगवायला सुरुवात केली आणि त्यातूनच एक उत्कृष्ट कलेचा जन्म झाला. आणि असंच विवर्स सेंटर्समध्ये कार्यरत असलेले भास्कर कुलकर्णी हे पाड्यांवर निघाले कलेचा अभ्यास करत करत आणि त्यावेळेला त्यांना चौक हा प्रकार चित्रकलेचा दिसला. त्यांनी विचारणा केली की ही इतक्या चांगल्या प्रकारे चित्र कसे तयार केलेले आहेत. तर त्यावेळेला लोकांनी त्यांना त्यांची भेट जीव्या सोमयामशी यांच्याशी करून दिली. त्यांनी त्यावेळेमध्ये पुपुल जयकर नावाच्या ज्या एक महिला होत्या त्यांनी पुपुल जयकर यांनी दिल्लीला अपना उत्सवचे आयोजन केलेले होते आणि त्या आयोजनामध्ये ह्या चित्रांचा समावेश करण्यात आला. भारतातनं जास्तीत जास्त लोककला जे काही असतील त्या चित्रांना या ठिकाणीचं प्रदर्शन ठेवलेलं होतं आणि ह्या प्रदर्शनामध्ये भारतातीलच नाही तर किंबहुना जगातील अनेक चित्रप्रेमींना वारली चित्रकला शैलीने चांगलंच प्रभावित केलं. परिणाम असा झाला की सगळ्यात जास्त प्रसिद्ध पावलेलं हे वारली चित्र या कारणास्तव 7 समुद्रापार आता जीव्या सोमयामशी यांची चित्र गेले. त्यांना स्वतःही विदेशात जावं लागलं, म्हणजे त्यांना भ्रमंती करता आली आणि आपल्या चित्राचा प्रसारही चांगल्या पद्धतीने करता आला. आणि विशेष म्हणजे 2011 साली शासनाने त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानितही केलेलं आहे आणि त्याबद्दल त्यांना 2 एकर जागाही दिलेली आहे. त्या 2 एकर जागेमध्ये जीव्या सोमयामशी यांची अशी धारणा होती की या ठिकाणी वारली चित्रकला शैलीला अजून मोठं जर स्वरूप देता आलं तर ते स्वप्न या 2 एकर जागेमध्ये साकार करावं होईल अशी त्यांची त्या काळातली ती इच्छा होती. आता पुढचं जे चित्र आहे ते गंगाराम तांबट, जे 8वं चित्र आहे पान नंबर 24वर. आणि गंगाराम तांबट म्हणजे नवगिरे. पाश्चिमात्य पद्धतीने जी काही चित्रकला होती त्याचा सखोल अभ्यास गंगाराम तांबट यांचा होता. आता तांबट हे त्यांचं ज्ञातिबोधक संबोधन, पण त्यांचं मूळ नाव गंगाराम नवगिरे आणि जेम्स वेल्सचे ते सहकारी होते. नारायणपेठ पुणे येथील ते राहणारे होते. येल सेंटर ऑफ ब्रिटिश या ठिकाणी त्यांच्या चित्रांचा संग्रह आहे. तर येल विद्यापीठ अमेरिका या ठिकाणी त्यांच्या चित्रांचा संग्रह बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आहे. तर असे गंगाराम तांबट. आता जे काही 9वं चित्र आहे ते बोरोबुदूर स्तूप, जे आपण पान नंबर 25वर अभ्यासणार आहोत. ते प्रकरण 4 भारतीय कलांचा इतिहास. याच्यामध्ये जावा द्वीप इंडोनेशिया या ठिकाणी असलेला हा बोरोबुदूर स्तूप जगातील सगळ्यात मोठा स्तूप, जगातील आश्चर्यकारक अशी ही वास्तू, जगातील सर्वात मोठे बौद्ध विहार म्हणून हे प्रचलित आहे. कलेचे सर्वात मोठे पूर्ण स्थापत्य या बोरोबुदूर स्तूपला मानलं जातं. 8व्या-9व्या शतकामध्ये हे बांधलं गेलेलं आहे आणि म्हणून 1991 साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये ह्या बोरोबुदूर स्तूपला स्थान दिलेलं आहे. आता आपण येऊ 10व्या चित्राकडे, जे आहे कांस्यमूर्ती नटराज, पान नंबर 26वर. कुशाण काळामध्ये मथुरा चित्रशैली विकसित झालेली होती आणि त्याच ठिकाणी भारतीय मूर्ती विज्ञानाचा पाया घातला गेला. 13व्या शतकामध्ये चोळ राजांच्या आधिपत्याखाली कांस्य मूर्तिकला विकसित झाली. त्यामध्ये शिवपार्वती, विष्णू लक्ष्मी आणि नटराज यांच्या कांस्यमूर्त्या बनवण्यात आल्या. तर 11वं चित्र जे आपण अभ्यासणार आहोत पान नंबर 28वर. गोल घुमट, म्हणजेच याला दुसरं नाव गुबंद, याला अजून एक नाव बोल घुमट, बोलणारा घुमट. मोहम्मद आदिलशहाची ही कबर, कर्नाटक राज्यातील विजापूर शहर. आता विजापूरचं पहिलं नाव विजयनगर. ह्या विजापूर शहरामध्ये 7 मजली हे गोल घुमट, 100 पायऱ्या असलेले हे गोल घुमट खूप प्रसिद्ध आहे. याच्याबद्दल जितकं आपण बोलावं, कारण मुघल वास्तुशैलीचे जे काही नमुने आपल्या देशामध्ये आहे त्याच्यामध्ये ताजमहलचा आपण अभ्यास केलेला आहे. कुतुब मिनार आपण मेहरोलीतलं कुतुब मिनार आपण जाणून आहोत. असे अनेक उदाहरणं आहेत वास्तुशैलीचे की जे खूप वेगवेगळ्या पद्धतीने आणि अप्रतिम असे नमुने आहेत की जे आपल्या स्मरणात नेहमीच राहतात. त्यामध्ये गोल घुमट पण एक आहे की या ठिकाणी खूप मोठं घुमट, जगातलं सगळ्यात मोठं घुमट जर म्हटलं आपण याला तरी चालेल, तर या ठिकाणी 4 दिशांना 4 ठिकाणी बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी आपण बसून गप्पा मारतो तर किती हळू आवाजात आपण बोललो तरी इतर 3 ठिकाणी तो आवाज त्यांना
ऐकू येतो अशी रचना या गोल घुमटमध्ये केलेली आहे. आणि आपण जो आवाज देतो त्याचे जे प्रतिध्वनी येतात ते तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभव घेतलेलंच आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर तो अनुभव घेऊ शकतो. विशेष म्हणजे 1626 ते 1656 असे 30 वर्ष याचं बांधकाम चाललेलं आहे. तर असं हे गोल घुमट आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेल्यानंतर याचा आनंद तर घेऊच, पण आपल्या या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 28वर आपण याचा अभ्यास करणार आहोत. आता पुढचं जे चित्र आहे पान नंबर 29वर 12वं चित्र जे आपण अभ्यासतो आहोत ते म्हणजे लावणी नृत्य. लवण म्हणजे सुंदर आणि त्याच्यावरूनच हे लावणी नृत्य तयार झालं. उपशास्त्रीय गायनातील लोकगीत शैलीचा हा प्रकार म्हणजे लावणी नृत्य. आता या लावणी नृत्याचे दोन प्रकार, एक भक्तिरसयुक्त लावणी आणि दुसरी लास्यरसयुक्त लावणी. 13व्या शतकामध्ये लावणी हा प्रकार उदयाला आला. पेशवाईच्या काळामध्ये तर लास्यरसयुक्त लावणी जी आहे त्याला तर खूप जास्त चालना मिळाली आणि आजही लास्यरसयुक्तच लावणी आपण ऐकत असतो. महाराष्ट्रातील जे काही प्रमुख लोकगीत आहे त्याच्यामध्ये लावणी हे प्रथम क्रमांकावर, की याच्यामध्ये लास्य म्हणजे शृंगार आणि शृंगारावर आधारित हे लावणी नृत्य सादर होत असतं. तर असा हा प्रकार पेशवाईच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर याला चालना मिळालेली आहे. असं हे लावणी नृत्य जे आपण पान नंबर 29वर अभ्यासणार आहोत. त्याच्यानंतर पुढचं चित्र 13वं प्रकरण 5वं की जे आपण अभ्यासणार आहोत प्रसार माध्यमे आणि इतिहास. आता याच्यामध्ये पान नंबर 33वर मराठी वृत्त व्यवसायाचे जनक, अत्यंत कमी आयुष्य त्यांना लाभलेलं होतं. बाळशास्त्री जांभेकरांना फक्त 34 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं आणि पहिल्या इंग्रजी शिक्षित पिढीतील अत्यंत विद्वान व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहेच. दर्पण या वृत्तपत्राचे ते संपादक होते. 6 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस जो आहे तो पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जात असतो आणि त्यात दर्पण या वृत्तपत्रातून त्यांनी कंपनी सरकारने जे काही चुकीचे कामं भारतात केली त्यांच्याविरुद्ध आवाज उठवला. विधवा विवाहांबद्दलचा प्रश्न त्यांनी त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून मांडला. राजकारणातील ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्याबद्दलही त्यांनी त्या ठिकाणी आवाज उठवलेला आहे. अशा अनेक गोष्टींचा प्रभाव त्यांच्या दर्पण वृत्तपत्रातनं त्यांच्या विचारांचा आपल्याला पाहायला मिळतो. आता प्रकरण 6 त्याच्यामध्ये पान नंबर 44वर जे 14वं चित्र आपण अभ्यासत आहोत ते दादासाहेब फाळके, चित्रपटसृष्टीचे जनक. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चित्रतंत्र आत्मसात करून त्यांनी 3 मे 1913 रोजी पहिला चित्रपट बनवला राजा हरिश्चंद्र आणि तिथून भारतामध्ये खऱ्या अर्थाने आज जे काही बॉलिवूड आहे याचा पाया रोवला गेला. त्यानंतर त्यांनी पुढचे जे चित्रपट बनवले भस्मासूर मोहिनी, सत्यवान सावित्री हे 1914मध्ये बनवलेले मुकपट होते. अत्यंत निष्ठेने दृकश्राव्य माध्यमांची मुहूर्तमेढ रोवण्यात त्यांना यश लाभले. प्रिंट्सचे डबे खांद्यावर घेऊन गावोगावी त्यांनी पायपीट केली आणि लोकांपर्यंत चित्रपट हा मनोरंजनाचा जो काही प्रकार आहे तो अस्तित्वात आणला. त्याच्यामध्ये खूप ते कर्जबाजारी झाले होते, पैसा नव्हता, मित्रांच्या सहकार्याने त्यांनी पैसा उभारला, कर्ज खूप झालेलं होतं. पण अशाही परिस्थितीत ते डगमगले नाहीत आणि लंकादहन हा त्यांचा चित्रपट आला आणि त्या चित्रपटाने त्या काळामध्ये खूप काही रेकॉर्ड केले आणि त्यांच्यावरचं सगळं जे काही कर्ज होतं ते संपुष्टात आणलं होतं. समाज प्रबोधनासाठी चित्रपट सुरू होण्याअगोदर जे काही अनुभूतपट दाखवले जातात तेही दादासाहेब फाळकेंनी खूप चांगल्या पद्धतीने तयार केलेले होते. तर असे हे दादासाहेब फाळके. यानंतर पुढचं जे चित्र आहे 15वं चित्र जे पान नंबर 39वर आहे प्रकरण 6 मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास. यामध्ये कळसूत्री बाहुल्यांचा खेळ. आता या कळसूत्री बाहुल्यांचा खेळ हा कृतिशील मनोरंजनाचा भाग आहे. प्राचीन काळामध्ये मोहेंजोदडो, हडप्पा, ग्रीक व इजिप्त या देशांमध्ये जे काही उत्खनन झाले त्या उत्खननामध्ये कळसूत्री बाहुल्यांच्या खेळाचे अवशेष सापडले आहेत. म्हणजे जे काही खेळणे सापडले ते त्याचा उपयोग कळसूत्री बाहुल्या म्हणून झालेला असावा. पंचतंत्र आणि महाभारतातही या खेळाचा उल्लेख आलेला आहे. त्यावरून हा खेळ किती प्राचीन आहे हे लक्षात येतं. लाकूड, लोकर, शिंगे व हस्तिदंत याचा वापर करून ही खेळणी तयार केली जात असत. त्याच्यानंतर याच्यामध्ये कळसूत्री बाहुल्यांच्या खेळाचे 2 प्रकार, एक राजस्थानी आणि एक दाक्षिणात्य. त्याच्यात आपण पाहतो की सूत्रधाराचं कौशल्य खूप महत्त्वाचं असतं. लहान रंगमंच, प्रकाश व ध्वनी यांचा सुचक उपयोग करून जितका जास्त चांगल्या पद्धतीने सूत्रधार याला हाताळेल तितका प्रभावी हा खेळ आपल्यासमोर सादर होत असतो.
या कळसूत्री बाहुल्यांचे 4 प्रकार: छायाबाहुली, हातबाहुली, काठी बाहुली आणि सूत्रबाहुली असे या बाहुल्यांचे 4 प्रकार. त्यामध्ये आज आपल्या भारतामध्ये राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आसाम, कर्नाटक, केरळ, तेलंगण, आंध्र प्रदेश या ठिकाणी या कळसूत्री बाहुल्यांचा खेळ सादर करणारे कलावंत आपल्याला आजही भेटतात आणि त्यांच्या माध्यमातून ही कला आजही भारतामध्ये सादर केली जात असते. 16वं जे चित्र आहे ते पान नंबर 48वर प्रकरण 7 खेळ आणि इतिहास. याच्यामध्ये मल्लखांब, मल्ल म्हणजे पहिलवान, कुस्तीला पूरक असा हा खेळ. मैदानात एक 8.5 फूट उंचीचा जो खांब असतो त्यावर आधारित, त्याला अनुसरून सगळा हा खेळ असतो. कमीत कमी वेळात शरीराला जास्त व्यायाम देणारा क्रीडा प्रकार म्हणजे मल्लखांब आणि शरीराच्या विविध क्षमता विकसित करण्यासाठी उपयुक्त असा हा क्रीडा प्रकार. यामध्ये मल्लखांबातील पकडी यांची निर्मिती उत्तर पेशवाईतील मल्लगुरू बाळभट्ट देवधर यांची आहे. झाडांवरील वानरांच्या क्रीडा प्रकार पाहून त्यांना हा प्रकार स्फुरला. असा हा मल्लखांबाचा खेळ. आता येऊ आपण 17व्या चित्राकडे, जे पान नंबर 54 म्हणजे या व्हिडिओतलं 17वं चित्र, पान नंबर 54वर प्रकरण 8 पर्यटन आणि इतिहास. यामधील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स भौगोलिक पर्यटनाचा हा एक भाग. भौगोलिक पर्यटनामध्ये म्हणजे नैसर्गिक पर्यटनातील हा एक महत्त्वाचा भाग. वैशिष्ट्यपूर्ण स्थळांमधील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स उत्तराखंडातील हे ठिकाण. निसर्गाचे अवलोकन करावे या इच्छेपोटी आणि कुतूहलापोटी लोक या ठिकाणी येत असतात. फुलांचे प्रकार आणि वेगवेगळ्या जाती या व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हिमालयातील हा अत्यंत आकर्षक असं ठिकाण म्हणजे व्हॅली ऑफ फ्लॉवर्स. आता आजच्या या व्हिडिओमधील आपलं शेवटचं चित्र 18वं चित्र प्रकरण 9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. त्याच्यामध्ये पान नंबर 61वर नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, अमेरिकेत असलेलं हे इन्स्टिट्यूट, स्मिथोनियम इन्स्टिट्यूट या संस्थेच्या व्यवस्थापनाखाली असलेले नैसर्गिक इतिहासाचे हे संग्रहालय. 1846मध्ये याला सुरू करण्यात आलं. याच्यामध्ये वनस्पती व प्राणी यांचे अवशेष आहेत. म्हणजे याच्यावरून आपल्याला खूप प्राचीन असा इतिहास किंवा प्राचीन काळात खूप खोलवर आपल्याला जाता येतं. जीवाश्म खनिजे, दगड, मानव प्रजातींचे अश्मीभूत अवशेष आणि पुरावस्तू याचे 12 कोटीहून अधिक नमुने या ठिकाणी आपल्याला अभ्यासावायला मिळतात, पाहायला मिळतात. असं हे ऐतिहासिक ठेव्यांच्या जतनमधील आपलं हे नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री जे आज अमेरिकेत आहेत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चित्रांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. आता या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाची जी काही प्रश्नपत्रिका असेल त्याचा परिचय करून घेऊ, त्याच्यावर आपण चर्चा करू. त्यानंतर या पाठ्यपुस्तकाचं मलपृष्ठ जे राज्यशास्त्रावर आधारित आहे त्या राज्यशास्त्राची सुरुवात आपण याच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामध्ये अनुक्रमणिका, त्याच्या चौकटी, त्यातली चित्रे याचाही अभ्यास आपण इतिहासाप्रमाणेच करणार आहोत आणि प्रश्नपत्रिकेचाही अभ्यास आपण प्रश्नपत्रिका म्हणजे कृतीपत्रिकेचाही अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत. आजच्या या व्हिडिओमधून आपण जास्तीत जास्त चित्रांचा सखोल अभ्यास करून इतिहासात जितकं दूरवर किंवा जितकं खोलवर आपल्याला जाता येईल आणि इतिहास आपल्याला जितक्या सोप्या पद्धतीने समजेल, दीर्घकाळ आपल्या स्मरणात राहील, असाच आपला हा प्रयत्न आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्की कमेंट्स करा आणि पुढील व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. Please subscribe and click notification bell. Thank you for watching my video.